अंतरवाली सराटीमध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधव एकवटला आहे। राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लोक इथं आलेले आहेत, मराठा समाज इथं आलेला आहे आणि विशेष म्हणजे महिलांची सुद्धा मोठी गर्दी आहे। हा संपूर्ण 100 एकराचा परिसर आहे आणि या परिसराच्या बाहेर सुद्धा मोठ्या संख्येनं मराठा समाज इथं आलेला आहे। जवळपास 80 ते 100 एकर पार्किंगची जागा आहे, तिथं वाहनं आहेत। त्याचबरोबर धुळे सोलापूर इथून जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर मोठ्या संख्येनं लोक इथं आहेत आणि ते इथं दुपारी 12 वाजता सुरू होणाऱ्या सभेसाठी येत आहेत। आणि या विशेष म्हणजे महिलांची संख्या जास्त आहे आणि त्यांना असं वाटतं की ही गर्दी नाही तर ही मराठ्यांची वेदना आहे। आपल्यासोबत काही मुली आणि महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। एवढी मोठी गर्दी, आतापर्यंत 16 मोठे मोर्चे झाले होते, मूक मोर्चे झाले होते, पण यापेक्षाही मोठी गर्दी असं मानलं जात आहे। खरं तर हे जे ग्राउंड 100 एकरचं आहे, त्या 100 एकरच्या ग्राउंड पैकी जवळजवळ 50 ते 75 एकर हे फक्त महिलांनी भरलेलं आहे। कारण की मराठ्यांच्या घरातली स्त्री ही क्रांतिकारक आहे, कारण की ती तार राणीचा आणि जिजाऊ मासाहेबांचा वारसा सांगणारी महिला आहे आणि त्यांचा आदर्श घेऊन जी महिला, जी काबाड कष्ट करणारी, शेतात हात घालणारी आमची महिला आहे, शेती करणारी महिला आहे, ती डोक्यावरचा पदर सुद्धा कमरेला खोचून या मैदानामध्ये उतरलेली आहे। कारण की तिला कळतंय आपली शेती जर वाचवायची असेल, आपल्या लेकरांना नोकरी जर मिळवायची असेल तर आरक्षण हे गरजेचं आहे आणि म्हणून त्या लेकरांची सुद्धा पाय मातीमध्ये फुटू नये, त्यांच्या हातातला अंगठा जो दिल्याशिवाय कोणती सरकारची योजना बोलत नाही, तो आमचा अंगठा सुद्धा आज एवढा गुळगुळीत झाला की आमच्या बापाला सरकारची एखादी योजना घ्यायची असेल त्याचा अंगठा सुद्धा बसत नाही। एवढं कष्ट या मराठा समाजाने केलेलं आहे आणि म्हणून फक्त मराठा आरक्षणासाठी हा उद्रेक नसून जो आतापर्यंत शेतीमध्ये हाल झाले, जे नोकरीमध्ये समाजाचे हाल झाले, त्याचा उद्रेक हा रस्त्यावर उतरलेला आहे। आणि मला असं वाटतं मराठीची स्त्री ताराणीचा आदर्श घेऊन क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही, कारण की आमच्या महिलांना सुद्धा कळतंय जातीमध्ये भांडण लावणारे हे सरकार आहे। कुत्र्याला दगड मारला तर कुत्रा दगडाला दिसत नाही, ज्या दिशेने दगडाला तर नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही। आमच्यामध्ये सुद्धा दलित, मुस्लिम, ओबीसी वाद लावण्याचा हा सरकार प्रयत्न करत आहे, परंतु जो असा लावण्याचा प्रयत्न करेल त्याचा करता धनी कोण, त्याचा बोलवता धनी कोण, त्याचा नेता कोण हे आम्ही शोधून काढल्याशिवाय राहणार नाही आणि त्या नेत्याचा आणि त्या सरकारच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार। तुम्ही कुठून आलात? आम्ही नांदेडवरून आलो। नांदेडवरून आलात। एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा एकवटल्यानंतर वाटतं की मराठ्यांना न्याय मिळेल? हो, नक्कीच मिळेल, कारण आता सर्व मराठा एक झालेला आहे आणि आता नक्कीच न्याय आम्हाला मिळणार आहे। हा, एवढी मोठी संख्या कधी यापूर्वी पाहिली होती का मराठ्यांची एकत्र येण्याची? नाही, कधीच नाही। हे पहिलंच क्षण असं आहे की इथे जास्तीत जास्त मराठा आहेत आणि हे सगळ्यात सुवर्ण क्षणच आहे आमच्यासाठी। हा सुवर्ण क्षण आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सभेला केवळ शेतकरी, कष्टकरी असं नाही तर मराठा समाजातल्या सगळ्या गटातील सर्व स्तरातील लोक इथं आलेले आहेत। लहान मुलांपासून ते वयोवृद्ध म्हातारी माणसं सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। पुन्हा एकदा मी दाखवतोय की हा व्यासपीठाच्या उजव्या बाजूचा म्हणजे हा दक्षिणेकडचा भाग आहे आणि दक्षिणेकडच्या भागात व्यासपीठाच्या मागं सुद्धा हा पश्चिमेकडचा भाग आहे, तिकडे सुद्धा अशाच पद्धतीनं मोठी गर्दी आहे। पार्किंगची व्यवस्था केली होती, मात्र लोकांना बसण्यासाठी तिथे व्यवस्था केली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी स्क्रीन लावलेल्या आहेत, माईक्सची व्यवस्था केलेली आहे, लाऊडस्पीकरची सुविधा केलेली आहे आणि त्यामुळं ती सगळी गर्दी दोन्ही बाजूनं आता विभागलेली आहे। एक व्यासपीठा, तर मी दाखवतो व्यासपीठ, हे व्यासपीठ आहे। व्यासपीठावर एक LED लावण्यात आलेला होता, पण तो LED काढलेला आहे कारण आता व्यासपीठ हे चहू बाजूनं सगळ्यांना दिसावं यासाठीचा तो प्रयत्न आहे। त्याचसोबतच पूर्वेला जवळपास 1 किलोमीटर अंतरावर लोक आहेत। थोडा मी प्रयत्न करायला सांगतो इरफानला की ही गर्दी म्हणजे इतकी मोठी आहे की या गर्दीला अंदाज बांधता येत नाही की किती संख्या असेल। तो अंदाज काही केल्यानंतर कळेल, पण आणखी काही महिला माझ्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। तुम्ही कुठून आलात? मी डॉक्टर विद्या पाटील नांदेडहून आले, जिजाऊ ब्रिगेडची जिल्हाध्यक्ष आहे। माझ्यासोबत आमच्या 100 महिला आहेत ज्या साखळी उपोषणासाठी महाराष्ट्रातनं सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यामध्ये बसले आहेत आणि मनोजदादा जरांगेच्या एक मराठा योद्ध्याच्या या सगळ्या मेहनतीला पाठिंबा म्हणून आम्ही इथे सगळ्या महिला इथं कधी दाखल झाला? आम्ही कालच आलेलो आहोत, दादांना भेटलो, दादांसोबत आम्ही चर्चा केली आणि पुढचा आमचा किती मराठे एकवटले असतील? नक्की 1 कोटीच्या वरती आकडा गेलेला आहे। म्हणूनच यावेळेस समीकरण बदलावं लागेल। एक मराठा नव्हे तर एक मराठा, लाख मराठा नव्हे तर एक मराठा 1 कोटी मराठा असे समीकरण होईल। आणि मला धन्यवाद देऊ वाटतात की साम टीव्ही खरोखर दाखवून द्या सगळ्या जगाला की मराठा इथं एकवटलाय, जो की गिनीज
बुक ऑफ वर्ल्ड मध्ये पण त्याची नोंद होईल आणि बरेचसे प्रसार माध्यम इथे येत नाहीयेत, लाईव्ह दाखवत नाहीयेत, ती पण आमची खंत आहे. 2016 पासून ते 2018-19 पर्यंत मोठ्या संख्येनं मोर्चे निघाले, 58 मोर्चे निघाले आणि हे 58 मोर्चे निघाल्यानंतर सुद्धा मराठ्यांच्या पदरात काही पडलं नाही असं मानलं जातं आणि त्यामुळं हा आक्रोश पुन्हा दिसतो आहे. जरंगे पाटील किंवा इतर लोक म्हणतात की ही गर्दी नाही तर हा वेदना आहेत. खरोखर हा वेदनेचा हुंकार आहे, कारण मराठ्यांनी सर्वात चांगले असे आदर्श गणल्या जाण्यासारखे 56 मोर्चे काढून सुद्धा आता हा 300 एकरचा एरिया पूर्ण मराठ्यांनी व्यापलेला आहे आणि कोट्यावधी मराठा बांधव आपला वेदनेचा हुंकार इथं येऊन येतात आणि आरक्षण हुंकार घेऊन आलेत. ताई कुठून आलात? आम्ही मंठ्यामधून आलो. मंठ्यामधून आलात. काय करता? आम्ही शेती करतो. शेती करतो. शेतकरी मोठ्या संख्येनं इथं आलेले आहेत, राज्यातल्या विशेषतः महिला आलेल्या आहेत. तुम्ही इथं येण्यामागचं तुमचं कारण काय? आम्हाला आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे आम्हाला. आमच्या मुलं शाळेत शिकतात, आम्ही मजुरी करतो, लेकराला शिकवतो. आरक्षण मिळालं पाहिजे. आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. हा. पण मला सांगा, इतक्या मोठ्या संख्येनं एकत्र आल्यानंतर सरकार तुमची दखल घेईल असं तुम्हाला वाटतं? आम्हाला गॅरंटी घेणार इथं. ताई तुम्ही कुठून आलात? गेवराई गेवराई. किती संख्या असेल? साधारणतः 15 लाख. हा? 15 लाख. 15 लाख संख्या असेल. तुम्ही कुठून आलात? मी नांदेडवरून आली आणि ना नांदेडवरून कुठून आले ताई? सिल्लोड तालुका, हा? सिल्लोड तालुका, सिल्लोड. सिल्लोडवरून आले. इथं काही महिला सुद्धा आहेत, बरेच जण आहेत की या सगळ्या एक आशा आहे की मराठे 2016 पासून ते आत्तापर्यंत त्यांची वेदना सरकारच्या समोर मांडलेली होती, पण सरकारकडून त्याची दखल घेतली जात नाही आणि ती जात नाही म्हणून आत्ता लाखोंच्या संख्येनं मराठे एकवटलेले आहेत आणि ही एकवटलेली संख्या पाहून सरकारला पाझर फुटेल किंवा सरकार दखल घेईल असं तुम्हाला त्यांना यांना सगळ्यांना वाटतं आहे. कुठून आली? मी लातूर जिल्ह्यामधून आलेली, कुठल्या गावातून? रोकडा सावरगाव. रोकडा सावरगावातून आले, अहमदपूर तालुक्यातल्या गावातून आलेली मुलगी आहे. मला सांग की इथं येण्यापूर्वी तुला काय वाटलं होतं, किती लोक जमतील आणि इथं आल्यानंतर ही सगळी संख्या बघितल्यानंतर तुला आता पुन्हा काय वाटतं? एवढं वाटत होतं की येणार, भरपूर जण येणार, लाख थर येणार, पण इथं आल्यानंतर वाटते की ही संख्या करोडोपर्यंत नक्की जाणार. 12 वाजेपर्यंत जोपर्यंत मनोज जरांगे पाटील इथं येत नाही तोपर्यंत ही संख्या कोटीपर्यंत नक्की जाणार. आणि येण्याच्या आधी असं होतं की मी गेल्यानंतर ना तिथं गेल्यानंतर ना कसं आहे, म्हणजे नेमकं भावना काय आहेत महिलांच्या. मी आता जेव्हापासून इथं आले ना, इथं आल्यापासून ज्या महिलांपासून, ज्या तरुणीपाशी बसले, त्यांच्या भावना जेव्हा ऐकते ना, एक आजी आहेत, आजी आल्या, ते म्हणू लागले की माझ्या मुलाला 92% पडलेले, 92% मार्क पडलेले आणि तो घरी बसून आहे. ते एवढ्या वेदना त्यांच्या हे झालेल्या की ते एवढं भारावून गेले, त्यांना काय बोलते ते देखील समजत नाही, एवढं भारावून त्या आजी गेलेल्या. याच्यावरून एवढं समजतं की प्रत्येकाच्या मनात एवढ्या वेदना आहेत, अफाट वेदना. आणि ह्या वेदना आहे का ह्या सरकारला जागा करणार आहेत? हे वेदना आमच्या ऐकून ते सरकार जागा होतं का नाही हे बघायचे. आणि महत्वाचं म्हणजे हे सरकार आहे ना, झोपलेलं नाहीये, बिलकुल झोपलेलं नाही, झोपेचं सोंग घेत आहे. आणि एखाद्या वेळेस झोपलेल्या माणसाला उठवता येतं, पण झोपेच्या सोंग घेतलेल्या माणसाला कधी उठवता येत नाही. पण हे वादळ, हे जे भवाळ आहे ना, या वादळाला कधीच शांत न करणार हे वादळ आहे. आणि हे वादळ आहे, भवाळ आहे. हे भवाळ उठल्यानंतर एकदा जर डंक मारायला, विषाणू भवाळचा डंक मारायला सुरुवात केला तर या सरकारचं काही होणार नाही. जर यांना जर आरक्षण द्यायचं नसेल तर बिलकुल त्यांनी खुर्ची खाली करावं. मला सांग, या सभेनंतर मराठ्यांना न्याय मिळेल? अपेक्षा तर आहे, मिळायलाच पाहिजे. आणि नाही मिळालं तर त्याचं तीव्र रूप बघायला सरकारनं तयार व्हायला पाहिजे. आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे, सरकारला कळायलाच पाहिजे मराठी काय आहे. दादा, मी विदर्भातून आलेली आहे, कुणबी आहे आणि माझं माहेर मराठवाड्यात आहे, मराठा आहे. माझं कुणब्यांसोबत झालंय आणि कुणबी समाज विदर्भातून खूप मोठा इथे आलेला आहे सपोर्ट करण्यासाठी. हे भुजबळांना आमची चपराक आहे. पांढरपेशी नेते उभे करून कुणब्यांना विरोधात टाकत आहे. ग्राउंडवरचे कुणबी आम्ही मनोज जरांगे साहेबांसोबत आहे. एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं हे सगळे सांगतायत आणि त्यामुळंच हे सगळे लोक एकवटलेले आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं की न्याय मिळाला पाहिजे. बघा, या सगळ्या बहिणी कुठून आलात?
बघा भाकरी चटणी घेऊन जरा दाखवा कॅमेरामध्ये. बरेच जण म्हणतायत की एवढे खर्च करण्यास एवढा पैसा आला कुठून, एवढ्या मोठ्या सभेसाठी खर्च केला, कोट्यवधीचा खर्च कोणी केला असं म्हणतायत, कोणी एवढं सगळं केलं असं म्हणतायत. तर तुम्ही भाकरी चटणी घेऊन आला, कुठून आला? चिंचोटी वडवणी किती जण आले? 3 पिकअप आलो. 12 महिला. मला सांगा, तुम्ही एवढं पायपीट करत इथं आलात, भाकरी घेऊन आला, इथं जेवण करताय, ऊन लागतंय, थंडी होती सकाळी रात्री, तर हे सगळं आल्यानंतर न्याय मिळेल असं वाटतं मराठ्यांना? नाहीच मिळायलाच पाहिजे न्याय. आरक्षण पण मिळायला पाहिजे. लेकरा बाळांना सगळ्यांना शिक्षित होण्यासाठी आरक्षण मिळायलाच पाहिजे. हक्काचं आहे ते आरक्षण आम्हाला. आणि आमच्या लेकराचं भवितव्य घडण्यासाठी त्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे. टक्केवारी घेतात लेकरं, तरी पण आरक्षण नसल्यामुळे पाठीमागे राहतात. त्यांच्या हक्काचं आरक्षण आहे, त्यांना ते मिळून द्यायलाच पाहिजे. हा आजी बोला. हा. आज आम्हाला आनंद वाटतो. आज आमचं रक्त सांडलं पण आज समाधान झाली. आज आमचा झेंडा फडकला. आमच्या धनाजी पाटला जर भेटलं ना आरक्षण, आम्ही सुखी, जगापेक्षा सुखी झालो जास्त. हा, आमचं रक्त गेलं, आमचं सांडलं, आम्हाला त्रास दिला. हा, पण आज आम्हाला आनंद झाला. पोटात मावाना पब्लिक पाहून यानं एवढं सहकार्य केलं आम्हाला. पण एवढं करून आरक्षण मिळेल का? मिळून द्यावाच लागेल शासनाला. काय केलं आम्ही शासनाचं? कशा बदल नाही द्यायचे? त्याच्या बायका मोटरात बसल्यात. आमच्या गोरगरिबाच्या बायका किराल्या वांग्यावानी झाल्या. त्यांना शोभत काय आहे? त्यांना शोभत त्यांच्या बायका मोटरावानी टरंग टरंग, आणि आमच्या बायका एवढ्या खाकडावानी घाला नाही राहिले. आ मग आता एवढं त्रास द्याला. पोटात आग आहे, राग आहे. राग आहे पोटातला राग. इज्जत नाही आरक्षण भेटल्याची. इज्जत नाही पोटातला राग. आम्हाला लई त्रास द्याला. आम्ही गुन्ह्यात नसताना आम्हाला गुन्हा केला. आता मिळालंच पाहिजे. आता मिळेलच पाहिजे. सरकारला बरोबर द्यावा लागल. गोर गरीबाचा चांगला आशीर्वाद घे. हे बघा, जवळपास 80च्या वय वर्ष 80च्या जवळची आजी आहे आणि ह्या सगळ्या महिला आहेत. तिकडच्या बाजूला मी गेलो असतो, पण तिकडे जाणं शक्य नाही कारण गर्दी खूप आहे आणि कॅमेऱ्यांची संख्या जास्त आहे. सोबतच इथे सगळे बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि त्यामुळं पोहोचणं कठीण आहे. तिथून बरोबर 1 किलोमीटर अंतर हा पूर्वेकडचा भाग आहे, व्यासपीठाच्या समोरचा, म्हणजे व्यासपीठ जिथून केलं तिथून समोरचा, तिथपर्यंत ही सगळी गर्दी आहे. आणि ही गर्दी केवळ मराठवाड्यातली नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून आलेली आहे. आणि ज्यांना असं वाटतं की आता मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही शेवटची लढाई आहे आणि सरकारला दाखवायचं आहे की आम्ही खूप मोठ्या संख्येनं आहोत आणि आम्ही न्यायिक मागणी मागतोय आणि ती मागणी आता पूर्ण करा. कारण 58 मोर्चे यापूर्वी झाले, अनेकांचं बलिदान केलं, पण सरकारकडून दखल घेतली नाही असं सांगितलं जात आहे. मधल्या काळात हे सगळं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षण होतं. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर पुन्हा एक संतापाची लाट होती. पण मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एक रोष महाराष्ट्र सरकारच्या समोर दिसून आलेला आहे. आणि आता केवळ मराठ्यांना आरक्षण देतो म्हणून झुलवत ठेवण्यापेक्षा आता आरपारची लढाई लढत हे आरक्षण आपल्या पदरात पडलंच पाहिजे. आणि विशेष म्हणजे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या ही आग्रही मागणी केल्यामुळं आणि सगळ्यांना विश्वास वाटतोय की सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यानंतर ओबीसीतून मराठा समाजाला न्याय मिळेल आणि त्यांना आरक्षण मिळेल आणि त्यांच्या मुलांची शिक्षणं होतील, त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळतील. शेतामध्ये कष्ट करून, काबाड कष्ट करून 2 घास खाणाऱ्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांना, मराठ्यांच्या पोरांना कुठंतरी शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल. शहरामध्ये जाऊन त्यांना शिक्षण घेता येईल. त्यांच्या मुलांना आरक्षण मिळाल्यानंतर नोकऱ्या मिळतील आणि त्यांचं कुटुंब सुखी होईल असा एक विचार आहे. कारण विशेषतः मराठवाडा हा बेस सुरुवातीला या आंदोलनाचा होता. कारण मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी इथं 29 ऑगस्ट रोजी आंदोलन सुरू केल्यानंतर त्यानंतर सलग 14 दिवस त्यांनी उपोषण केलं होतं आणि उपोषणानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आता ही शेवटची लढाई आणि आता घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तेव्हापासून हे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला बरोबर आता जवळपास 1 महिना पूर्ण झालेला आहे. कारण राज्य सरकारनं
सप्टेंबर 2023 म्हणजे 14 तारखेला जे उपोषण मागे घ्यायला लावलं होतं त्यावेळेस 1 महिन्याची मुदत राज्य सरकारकडे मागितली होती आणि ती मुदत आज संपते आहे. 30 दिवस दिल्यानंतर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारनं काय पाऊल टाकलेलं आहे याचा जाब इथं विचारला जाईल असं सांगितलं जात आहे. आणि पुढचे 10 दिवस जे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिले होते त्या 10 दिवसाची आठवण करून देण्यासाठी सरकारला जागा करण्यासाठी ही सभा आहे. आणि या सभेला खरंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावातून लोक इथं आलेले आहेत, आबालवृद्ध आहेत आणि त्यांची ती वेदना आहे, ती वेदना दूर करण्याचा प्रयत्न जर सरकारनं केला तर या सभेचं मोठं फलित असेल. 12 वाजता ही सभा सुरू होईल. सभेच्या ठिकाणी इथं आल्यानंतर व्यासपीठावर मनोज जरांगे यांचं एकच भाषण आहे, ते स्वतः करतील. तत्पूर्वी ते एक रॅम्प केलेला आहे जिथं अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांना सगळ्यांना आभार मानण्यासाठी मनोज जरांगे पाटील तिथं जातील आणि 12 वाजता सभा सुरू होऊन 1 वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपेल आणि मोठ्या संख्येनं राज्यातल्या वेगवेगळ्या गावातून आलेल्या लोकांना मराठ्यांना परत जाता येईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे आत्ता पुढचा जवळपास 10, 10:30, 11, 11:30, 12 म्हणजे जवळपास 2.5 तासाचा वेळ आहे आणि 2.5 तासाच्या काळामध्ये हे जवळपास 100 एकर आणि त्या परिसरातला सगळा भाग लोक एकवटतील. आणि ही पहिल्यांदा असे होत आहे की राज्यात किंवा देशामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं लोक एकत्र कधी आलेले नाहीत असं दिसतं. यापूर्वी 58 लाखांच्या संख्येनं मोर्चे निघाले, पण त्या मोर्चापेक्षा हा मोर्चा हा खरंच विराट असेल. आणि या मोर्चासाठी लोक स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत, कारण गेल्या 15 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी गावागावामध्ये मराठवाडा आणि त्याचबरोबर नगर, नाशिक या जिल्ह्याचा दौरा केला होता आणि त्या दौऱ्यामुळं लोकांमध्ये एक जागृती झाली आणि त्या जागृतीमुळं मोठ्या संख्येनं लोक इथं आलेले आहेत आणि एकमुखानं ती मागणी करत आहेत की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या, आम्हाला न्याय द्या. हा निर्वाणीचा लढा आहे. त्यामुळे आता बघूयात की सरकार या लढ्याकडे कशा पद्धतीने बघतं. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, सराटी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.